हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. मुकेश सर यूट्यूब चॅनलनं तुम्हाला काय दिलं नाही तुम्ही एकदा स्वतः विचारा प्रश्न. बघा, हा शेवटचे 5 दिवसात 80 मार्क कसे मिळवायचे याच्याबद्दल मी बोलणार आहे. पण तुम्हाला खरंच घ्यायचे आहेत का हा स्वतःला प्रश्न विचारा. एकदा छातीवर हात ठेवा आणि विचारा की यार, मी जर ऑनेस्ट राहिलो तर मुकेश सराला जर फॉलो केलं तर निश्चित भेटतील मला, पण मी ते करणार का हा स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आता मी काय केलं तुम्हाला काही आयडियाज देतो. आता पहिली गोष्ट तर याच चॅनलवर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल कदाचित, फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक चॅनलवर मी शॉर्ट घेतलेले आहेत. म्हणजे शॉर्टकट क्वेश्चन डेरिवेशन सिरीज असं तुम्ही जर गेला शॉर्टमध्ये या चॅनलवर, फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक चॅनलवर जर गेला तर याच्यात तुम्हाला शॉर्टमध्ये जायचं. या शॉर्टमध्ये मी काय केलं आहे, सगळे शॉर्ट घेतले मित्रांनो. म्हणजे कमी वेळेत जास्त अभ्यास करण्याची पद्धत आहे ही, आणि त्याला 2दा-3दा क्वेश्चन करून बघायचा. आणि मी काही खूप बोर केलं नाही त्याच्यात. सीधी बात नो बकवास, सरळ सरळ काम केलं आहे, खरं सांगतोय. मग आता सीधी बात नो बकवास म्हणजे काय, तर सरळ सरळ क्वेश्चन घेतला, दन 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 समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला तेवढाच करायचा, जास्त काही लिहायचं नाही, ठीक आहे ना. बरं, आता हे जे काही तुम्ही बघितलं असेल हे महत्त्वाचे क्वेश्चन्स मी दिलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला असं वाटतं की नाही सर मला मराठीतूनच शिकायचं, तर हे मुकेश सर चॅनल भाऊ मस्त फॉलो करा ना याला. मस्त काय करा, इथं तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये जर गेला ना, या प्लेलिस्टमध्ये पूर्ण चॅप्टर घेतले. मराठीत वन शॉटसुद्धा आहेत. वन शॉटवर जास्त फोकस करा मला असं वाटतं. काही फिजिक्स शॉर्ट रिव्हिजन सिरीज मी पण टाकलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त वन शॉट आहेत, फिजिक्सचे वन शॉट सगळे मराठीत. न्यूमेरिकलसुद्धा घेतलेले आहेत. न्यूमेरिकल बघा, काही जणांना न्यूमेरिकलची भीती वाटते, काही काळजी करू नका. बरं सर, हेच ठीक आहे, यूट्यूबला आम्ही आमचं बघतो, आम्हाला कळतं कसं बघायचं, काय हरकत नाही बाबा. मग तुम्हाला काहीतरी प्लॅन द्यायचा आहे. मग प्लॅन काय केला मी माहिती आहे का, तुम्हाला स्लॉट दिलेले आहेत. जर काही मुलांचा मराठी हिंदी पेपर नाही आहे, समजा उदाहरणार्थ ज्यांचा आहे त्याने थोडीशी वेगळी प्लॅनिंग आहे. ज्यांचा मराठी हिंदी पेपर नाही त्यांना 5 दिवस भेटणार, 11, 12, 13, 14, 15, 16 तारखेला पेपर आहे फिजिक्सचा. मग आता काय करायचं बरं, तुम्हाला पहिल्यांदा एक स्लॉट करायचा. त्याच्यामध्ये फिजिक्स 1मधले पहिल्यांदा सुरुवातीचे चॅप्टर कुठे ना कुठेतरी आपण शिकलो, काही काही नाव तरी माहिती आहे, काही काही केलेलं आहे, महारिव्हिजन केलं असेल, काही केलं असेल, हे 4 चॅप्टर पहिल्या स्लॉटमध्ये केले पाहिजे. मग याला एक दिवस लागू शकतो, 2 किंवा 1.5 दिवस लागू शकतो, हे तुमच्याला ठरवायचं. समजा 11 आणि 12 तारीख गेली, 11 आणि 12 12 तारीख गेली, समजा इथं गेली, ठीक आहे. नंतर 3 चॅप्टर तुम्ही केलं समजा 13 तारखेला, आणि 14 तारखेला हे 3 चॅप्टर करा. 14 तारखेला हे चॅप्टर करा, ठीक आहे. बरं का बरं करायचं, कारण की 7 28 28 मार्क येते इथं, आणि इथे तुम्हाला हे 3 क्वेश्चन्स करून असे 44 30 मार्क हे प्रॅक्टिकलचे आहेत. लक्षात घ्या, प्रॅक्टिकल आहे तुमचं, हे प्रॅक्टिकलचे मार्क भेटतच असतात. 74 आले, आणि हे 3 चॅप्टर करायच्या नंतर याच्यात 18 मार्क पडतील, असे करून 92 मार्क. मी 90+ मार्क पकडतो. मी तर 80 सांगितले थंबनेलमध्ये, मी जास्त सांगत नाही, कारण की कमी मार्क येऊ शकतात काय लिहिण्याची सवय नसेल तर. रायटिंग प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. बरं, आता बघा, हे केल्यानंतर 15 तारखेला काय करू, रिव्हिजन करा जास्तीत जास्त. म्हणजे हे करत असताना पहिल्यांदा 4 चॅप्टर दिले, नंतर 3च दिले सर, नंतरही 3च दिले. पहिल्या दिवशी जास्त का, पहिल्या दिवशी तुम्हाला अभ्यास करायचा, नंतर रिव्हिजन आहे ना. म्हणजे हे चॅप्टर करत असताना याचं रिव्हिजन करा, वन शॉट लावा मस्त 2x स्पीडनं. बघा, पट रिव्हिजन झालं पाहिजे, किंवा पुस्तकावर असं लाईन टू लाईन अंडरलाईन करत अभ्यास करायचा पटकन. म्हणजे याला जास्तीत जास्त 20 मिनिटात रिव्हिजन, 20 मिनिटं, 1-2 तासात हे रिव्हिजन झालं पाहिजे, हे अभ्यास करत असताना. तिसऱ्या दिवशी हा अभ्यास करताना यांचं पण रिव्हिजन करायचं. बघा, पुढे पाठ मागे सपाट, मराठीत मन माहीत असेल तर लिहा बरं एकदा कॉमेंटमध्ये, ठीक आहे ना. म्हणजे 15 तारखेला तुम्हाला फक्त आणि फक्त रिव्हिजन झालं पाहिजे. लक्षात आलं का. बरं, काही जणांना वाटत असेल नाही सर मला एकाच व्हिडिओमध्ये अभ्यास करायचा, तर करू शकता. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की आपल्याकडे फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक चॅनल आहे. या चॅनलवर जर तुम्ही जर गेला तर मॅरेथॉन लेक्चर घेतलेलं आहे बघा, रिव्हिजन. या रिव्हिजनवर तुम्ही फोकस करा. हे रिव्हिजन चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करा. रिव्हिजन याच्यात म्हणजे तुम्हाला महत्त्वाचेच क्वेश्चन घेतले, कचरा सगळा काढून टाकला, बिना कामाचे क्वेश्चन्स नाही. तुम्ही रिव्हिजनमध्ये बघा, तुम्ही चेक करा मी हे जे बोलतो ते खरं आहे का काय आहे हे चेक करा, ठीक आहे. आणि वन शॉट पण तुम्हाला खूप डिटेल हिंदीत शिकायचे असेल तर हिंदीत दिले. याच्यामध्ये तुम्हाला शॉर्टसुद्धा दिले, मी ते दाखवले तुम्हाला शॉर्ट. हे शॉर्टमध्ये प्लेलिस्टमध्ये जरी गेले तर पूर्ण शॉर्टची प्लेलिस्ट तुम्हाला इथं भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला 82 व्हिडिओज आहेत, 82 व्हिडिओज आहेत. बिना कामाचं काहीच कॉन्टेंट त्याच्यामध्ये नाही.
मला अपेक्षा आहे तुम्ही तुमचा चांगला अभ्यास, स्थिर राहा, फोकस करा, बिना कामाचं इकडं तिकडं पळत बसू नका. खूप काही चाललंय म्हणून मी इकडे जाऊ का, तिकडे जाऊ का, हे करू का, ते करू का, हे बघा करण्याबद्दल माझं तर तुम्हाला रोखू शकत नाही. पण जे मुलं स्टेबल असतात या 5 दिवसामध्ये, तेच मुलं 90 क्रॉससुद्धा 5 दिवसात करण्याची हिंमत देण्याचं काम तुम्हाला मुकेश सर करणार आहेत. भाऊ असंच नाही शिकवणार, हे सगळं बघा, नंतर ट्रस्ट करा की खरंच हे लायकीचं आहे का नाही. तर मला अपेक्षा आहे तुम्ही नक्कीच चांगला अभ्यास करसाल, स्थिर राहाल. 5 दिवस आहेत, 5 दिवसात खूप काही करता येतं, हे मी तुम्हाला वादा करू शकतो. बाय बाय, जय हिंद. जास्त काही बोलणार नाही, भेटूया अशा सेशनमध्ये पुन्हा. जे कॉन्टेंट लागतील ते लिहित राहा, आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू. बाय बाय, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.